स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येला एक विशेष महत्त्व आहे. मग आपल्याला बघा, आपल्या पाठीमागे असलेली नकारात्मकता, दारिद्र्य, अडचणी या सर्व दूर करण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ती कोणती वस्तू आहे, कशा पद्धतीने हा उपाय करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बघा, आज आहे सर्व पितृ अमावस्या. आज आपण कर्पूर होम केला तरी देखील चालतो. आता कर्पूर होम म्हणजे बघा, नारळावरती कापराच्या वड्या घ्यायच्या, देवघरासमोर बसायचं, नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचा, कापूरच्या वड्या लागतील तेवढ्या घ्या, कारण की आपल्याला हे जी नारळावर कापूर पेटवून प्रत्येक रूममध्ये फिरवायचं आहे. तसेच नारळ फिरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करायचे आहे. अगदी आपण हा कर्पूर होम प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला केला तरी देखील चालतो, कारण की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती हा नारळ शोषून घेतो. मग नारळाला तडा गेला, खराब झाले तर वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या आणि कर्पूर होमसाठी आपण जे नारळ वापरतो ते नंतर खाण्यासाठी वापरू नका. त्यानंतर बघा, आज आपल्याला सायंकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला काळे तीळ आणि पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि अगदी आपल्या दरवाजावरतून 7 वेळा उतरून घ्यायची आहे. तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अंगावरतून आपल्याला 7 वेळा ही मोहरी आणि तीळ उतरून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, कारण की तांदळांना अक्षदाच म्हटलं जातं पूजेमध्ये, कारण की त्या अक्षत आहेत. म्हणून तांदळ घ्या एका डिशमध्ये. त्यानंतर आपल्याला बघा, अखंड फुलांच्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 1 काळी मिरी घ्या आणि कापराच्या वड्या. आता कापराची वडी घेता हे सर्व साहित्य घेतलं, लवंग, काळी मिरी, कापूर, त्यावरती थोडंसं चमच्याने तूप टाका आणि आपण जेव्हा ह्या घरातील सर्व सदस्याच्या वस्तू आपण ह्या उतरून घेतलेल्या आहेत, काळे तीळ आणि पिवळी मोहरी, ती नंतर आपल्याला देवघरासमोर हा कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावरती हे टाकून द्यायचं आहे. नंतर बघा, देवघरासमोर कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करत या कापराचा धूर पूर्ण घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर आपण अगदी आपल्या उंबरट्याच्या मधोमध जरी ठेवून दिलं हे भांडं तरी देखील चालतंय बघा, कारण की आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष, हे सर्व दोष जे आहेत ते नष्ट होतात. असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो आपण आज संध्याकाळी आपल्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.